सध्या समाविष्ट गावांच्या टॅक्सचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे। जसं की आपण ऐकतोय की मागच्या वर्षी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स संदर्भात आंदोलन झालं होतं आणि पुन्हा या वर्षी सुद्धा टॅक्सचा तोच मुद्दा ऐरणीवर आलाय। या समाविष्ट गावांमधील नागरिक पुन्हा एकदा आंदोलनाच्या विचारात आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवणे, उत्तमनगर, कोंडवे, कोपरे या एनडीए रोडच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग राडकर आपल्या बरोबर आहेत। बापू, काय समस्या आहे नेमकी टॅक्सची आणि व्यापाऱ्यांना याचा कसा तोटा होतोय काय? आता जर खरी परिस्थिती बघितली तर ज्यावेळेस गावं महानगरपालिकेमध्ये गेली त्यावेळेस जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार टॅक्स ज्या प्रमाणात वाढला गेला। आता जे असं सिच्युएशन आहे की जे मूळ मालक आहेत त्या मूळ मालकांना टॅक्स वाढला, त्याच्यामुळे त्यांनी भाडी वाढवली, दुकानांची भाडी वाढली, व्यापार त्या प्रमाणात वाढला नाही, पण भाडं वाढल्यामुळं व्यापारी त्या पद्धतीने तर त्रस्त आहेतच। शिवाय दुसरी गोष्ट काय झालेली की निवडणुकीच्या काळामध्ये नेते मंडळींनी आश्वासन दिलं की या टॅक्सवरती तुम्हाला स्थगिती आलेली आहे, तुमच्या याच्यावरती व्याज लागणार नाही, पण ती तात्पुरती स्थगिती होती का? कारण की ती स्थगिती फक्त नावाला झाली, त्याच्यानंतर कुठलीही अंमलबजावणी त्याच्यावरती झाली नाही। जो आपल्याला व्याज किंवा दंड पडतोय तो पडतच राहणार आहे आणि अचानक जर ती स्थगिती उठवली गेली तर सर्वसामान्य व्यापाऱ्याला किंवा सर्वसामान्य नागरिकाला हा टॅक्स भरणं मुळीच शक्य होणार नाही। त्याच्यामुळं आता 32 गाव कृती समिती आणि तसंच या भागातील सर्व व्यापारी यांनी मिळून तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही धरणाचं पाणी पुणे शहराला जे पुरवठा करतं ते पाणी बंद करण्याचा एक आंदोलनामधनं एक सगळ्यांनी मध्ये ठराव केलेला आहे आणि जर त्या याच्यावरती पण काही अंमलबजावणी नाही झाली तर याच्यावरती आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, ही आमची भूमिका आहे। आता टॅक्सच्या संदर्भात 2 वेळा आंदोलन झाले, 2 वेळा स्थगिती देण्याचं प्रकरण झालं नाही, जाणून बुजून फसवणूक होतीये का? नक्कीच मला तसंच वाटतंय की ही 32 गावं ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये घेतली गेली, मला असं वाटेल की महानगरपालिकेपेक्षा आमचं गावच बरं अशी परिस्थिती होती काय। कारण की ह्या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर इथनं मिळणारं टॅक्सचं उत्पन्न आणि इथं होणारा विकास याच्यामध्ये कुठेही तुम्हाला तफावत दिसणार नाही, म्हणजे खूप मोठी तफावत दिसेल। कारण की येणारा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विकास कामं कुठल्याही पद्धतीने होत नाहीत। त्यामुळे मला तरी असं वाटतंय की जाणून बुजूनच ह्या 32 गावांना एक म्हणजे हे घेतलं जाते, ग्रँटेड घेतलं जाते, दुय्यम धरलं जाते आणि याच्यावरती तीव्र शब्दामध्ये मी निषेध पण करेल आणि इथून पुढच्या काळामध्ये पण याच्यावरती ठोस पद्धतीने आंदोलन केलं जाईल। आता ह्या आंदोलनाचा इशारा देताना तुम्ही शासनाबरोबर काय पत्रव्यवहार केलाय का किंवा शासनाला काय आव्हान? भरपूर, म्हणजे याच्या आधी पण बऱ्याच वेळा पत्रव्यवहार झालेला आहे, आपल्या 32 गाव कृती समितीतर्फे पत्रव्यवहार झालेला आहे, वेगवेगळ्या नेते मंडळींची भेट घेऊन आम्ही याच्यामध्ये आपल्या निवेदनं देऊन मागण्या केलेल्या आहेत, पण याच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही, फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली जातात आणि याच्यामुळं काय होतं आहे की आज पण तशीच परिस्थिती आहे। आम्ही एकदम दुय्यम भागात राहतोय की काय, कुठल्या तरी आदिवासी भागात राहतोय की काय, अशी परिस्थिती आमच्यावरती ओढवलेली आहे। एकूणच या भागाला दुय्यम दर्जा दिला जातोय, यांना या गावातल्या ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना ग्राह्य धरलं जातंय अशी भावना या भागातील व्यापाऱ्यांची झालेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो। जे कारण आहे की खडकवासला धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे शासनाने यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर पूर्ण पुणे शहर वेठीस धरलं जाऊ शकतं, हे नक्की।